तर राज्याच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी घडामोड घडली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जलसंपदा विभाग आणि नॉर्वेजियन एनर्जी दरम्यान हा सामंजस्य करार करण्यात आला। या करारामुळे 1200 मेगावॅट वीज जी आहे ती निर्मितीसाठी हा करार करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा करार जो आहे तो करण्यात आला। 1 लाख मेगावॅट वीज क्षमतेस नेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। या प्रकल्पामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीमध्ये देशात अग्रेसर ठरणार आहे। यावेळेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन देखील उपस्थित होते। तर ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत खासदार ओमराजे यांचे जुने फोटो व्हायरल केल्याचा प्रकार घडला। हे फोटो व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा ओमराजे निंबाळकरांनी दिलाय। मी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं ओमराजेंनी स्पष्ट केलं। ज्या ज्या ग्रस्तानं दत्ता बंडकरांचा फोटो तेवढा मॉर्फ करायचा आणि आमच्या सगळ्यांचे फोटो दाखवायचा हा प्रकार केलाय निंदनीय। निश्चित त्याच्याबद्दल कारवाई होईलच। त्याला कसं सोडायचं? हे असा संभ्रम जर कोण जाणीवपूर्वक पसरू पाहत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर आमच्या ह्याच्यात जी काही कायदेशीर प्रक्रिया अवलंबणं गरजेचं ते निश्चित आम्ही अवलंबू। जळगाव पालिका निवडणुकीनंतर स्थायी समितीची बैठक चांगलीच गाजली। भुयारी गटारी आणि मोबाईल टॉवरची थकबाकी या विषयावरून पहिल्या सभेमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांची महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून मोबाईल टॉवरची जवळपास 28 कोटींची थकबाकी का वसूल केली नाही असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला। तर बीडमध्ये ओबीसी संघटनांचं धरणे आंदोलन पाहायला मिळते। जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र नोंद घेत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। ओबीसीची जनगणना 2026च्या जनगणने 2026 मध्ये ओबीसीची। तर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे छाया पांचाळ या महिलेचा मृत्यू होऊन 1 वर्ष उलटलं तरीही अद्याप दोषींवर गुन्हा दाखल झालेला नाही। चौकशी समितीने ठपका ठेवूनही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून शोले आंदोलन देखील केलेलं आहे। अखेर जिल्हा शल्य चिकित्सक सतीश सोळुंके यांनी 15 दिवसात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। तर बीड जिल्ह्यामध्ये 88 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक पार पडत आहे। आज 3 वाजता अर्ज दाखल करण्याची वेळ संपली आहे। यामध्ये मसाजोग गावच्या सरपंच पदासाठी देखील पोटनिवडणूक पार पडत आहे। या निवडणुकीमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासह एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। 15 तारखेला अर्जाची छाननी होणार आहे। अर्ज मागे घेण्याची 17 तारीख असून ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होईल।